आज माझा खूप पोपट झाला कसा ते पुढे सांगतेच. तर इकडे सकाळी उठल्याबरोबर ना थोडंसं बाहेर येते मी आणि इकडे आई अंबाबाईच्या तिकडे दर्शन घेऊन मग मी माझ्या कामाला सुरुवात करते. आज बऱ्यापैकी उजळलंय आणि तोपर्यंत मॅडम उठलेल्या आहेत. तर मग तिच्यासाठी अगोदर खाऊ बनवायला घेतला आणि इकडे खाऊ शिजतो तोपर्यंत आमच्या मायलेकीचं चाललेलं होतं गप्पा मारणं. त्यानंतर इकडे भात पण शिजलाय तर तूप भात तिला खायला दिला. आई तिला खेळवते तोपर्यंत मी अंघोळ करून घेतली. आज आहे बालदिन त्यामुळे मला पटकन आवरायचं आहे. तर इकडे आता कणिक वगैरे मळून घेतली. माझा लेक इकडे मस्त तयार होतोय तोपर्यंत चपाती आणि त्याच्या आवडीची भाजी म्हणजे पालक पनीरची भाजी बनवायला घेतलेली आहे. पनीरची कुठली भाजी त्याला खूप आवडते. त्यानंतर तो इकडे मस्त तयार झालाय. बघू शकता आज काही युनिफॉर्म नाहीये कारण की बालदिन असल्यामुळे. मस्त आवडीचा टिफिन घेऊन खुश होऊन शाळेत गेलाय तो आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि मग मी लागले चपात्या बनवायला कारण की आम्हाला सगळ्यांसाठी जेवणासाठी चपात्या बनवायच्या होत्याच. आणि इकडे शांभवीसाठी ज्यूस बनवलेला आहे. बघू शकता किती सारा पसारा करते ही मुलगी. सतत आवरावं लागतं. बरं माझा काय पोपट झाला ते सांगते. दररोज पहाटे 5:30ला मी उठते परंतु आज म्हटलं की 4:45ला उठू कारण बालदिन आहे थोडीशी तयारी वगैरे करू. आणि पण कशाचं काय मी अलार्म चुकून लावला होता तो 5:45चा त्यामुळे मला उशिरा जाग आली. सगळी गोंधळ आणि गडबड सुरू झाला. असो तर आता इथं देवाला मी धूपदीप लावल्यानंतर असं शांभवी हात जोडते जे जे करते आणि त्यासोबत असा आगाऊपणा सुद्धा ती करत असते. म्हणजे माती काढ ती सारव किंवा पसारा काढ हे कायम तिचं चालूच असतं. अडवलं तरी ती काही थांबत नाही. त्यामुळे मग मी तिला काय पसारा करायचा ते करू देते. येताना हे घेऊन आले होते श्रीसाठी पावभाजी कारण त्याला खूप आवडते आणि मस्त चहा ठेवलाय मी इकडे आणि आता श्रीला पावभाजी देते. तर या संदर्भातला मोठा व्लॉग सुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि त्रिकोणावरती क्लिक केल्यास तुम्हाला तो पाहायला मिळेल. नक्की बघा. आणि त्यानंतर यांना चहा दिला आणि खाली पार्किंगला गेलोत कारण की चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशनसाठी आणि शांभवीचे खूप लाड सुद्धा झाले. बरं का चला भेटूया बाय.